श्री गुरुदेव दत्त. काही विचार मांडावेसे वाटतात आणि मला जे स्फुरलेले आहेत, माझ्या मनात जे आलेले ते मी तुमच्यासमोर मांडतो आहे की मनुष्य हा जेव्हा आपला संसार किंवा ह्या प्रपंच जेव्हा रेटत असतो तेव्हा तो कितीही त्यांनी फुशारक्या मारल्या तरी त्याला कुठेतरी आतमध्ये आधार हवाच असतो. मग कोणाला शरण जाण्यात काय लाज वाटायचं कारण आहे. आणि ह्याच्यात एक दुसरी गोष्ट अशी साध्य होते की दुसऱ्याला आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानण्याची आपली प्रवृत्ती बनते आणि ती प्रवृत्ती बनल्यावरती आपल्यालाच त्याचा फायदा होतो. तर असा आधार प्रत्येकजण शोधतच असतो. मग त्याला नाकारण्याचं काय कारण आहे. जर का त्याच्याने फायदा होतोय तर त्याचा उल्लेख केला तर काय हरकत आहे. तर म्हणून गुरूंची आवश्यकता मला तरी वैयक्तिक वाटतं की गुरु हे त्याच्यासाठी आपल्याला हवेतच. कारण आपल्याला बऱ्याच प्रसंगांना, बऱ्याच संकटांना, व्यावहारिक म्हणा, आध्यात्मिक म्हणा, कुठल्याही प्रकारचे अनामिक भीती असतात, ह्यांना सामोरं जावं लागतं आणि त्याच्यातून मार्ग दाखविणारे असतात. त्यामुळे त्यांना जर का शरण गेलो तर खरोखर आपल्याला फायदा होतो. आणि म्हणून प्रत्येकानं हे लक्षात ठेवावं की आपण सगळ्याच गोष्टी नाकारून चालत नाही. कुठेतरी तेथे कर माझे जुळती असं हे आपल्या मनालाही हवं असतं आणि ते उघडपणे जर का आपण त्याला सामोरं गेलो तर लवकर आणि प्रत्यक्षपणे आपला फायदा होऊ शकतो. तर उदाहरणार्थ काय सांगायचं तर जेव्हा आपल्याला कुठल्या तरी सांसारिक व्यावहारिक जर का एखाद्या सल्ल्याची गरज असते तेव्हा आपण कोणाकडे जातो तर आपण साधारणतः शोध घेतो की हां भाऊ आपले स्नेहसंबंधी आहेत, मित्र आहेत की जे आपल्याला विश्वास असतो आतून की हां याच्यातून आपल्याला मार्ग दाखवू शकतील. तर त्यावेळेला आपण प्रत्यक्षपणे काय करत असतो की बुवा मला समजत नाही आहे पण दुसऱ्या कोणाला हा अनुभव आलेला आहे किंवा त्याची ती क्षमता आहे सांगण्याची, तर त्याच्याकडे आपण जावं. तर हीच ती ओढ असते. मग असे जे सर्वज्ञ असतात त्यांच्याकडे आपण सहजपणे जावं की ते प्रत्यक्ष आपलं कल्याण करतात. आणि मुख्य म्हणजे काय तर त्याची अनुभूती अशी आहे की जर का तुमचे गुरु हे प्रत्यक्ष देहस्वरूपात नसले तरीसुद्धा ते तुम्हाला मार्ग दाखवू शकतात, अशा प्रचिती येतात. म्हणजे आता स्वामी विवेकानंदांचंच एक उदाहरण आहे की जेव्हा श्री रामकृष्ण परमहंस ब्रह्मलीन झाले तर त्याच्यानंतर स्वामी विवेकानंद हे योगिक मार्गावरती चालायचे. तर त्यांना योगातल्या काही आसनांसंबंधी किंवा काही शंका होत्या. तर आता आपले गुरु तर देह स्वरूपात नाहीत, मग हे कोणाला विचारावं असा त्यांना प्रश्न पडला. तर त्या काळात समकालीन असे एक तोतापुरी महाराज म्हणून बंगालमध्ये होते. तर त्यांना आपण जाऊन हे आपल्या योगमार्गातले प्रश्न विचारावेत असं स्वामी विवेकानंदांना वाटलं आणि ते निघाले त्यांना विचारायला जायला. तर तो रस्ता जाताना अरण्यातून होता. तर हे चाललेले असताना समोरूनच त्यांना प्रत्यक्ष श्री रामकृष्ण परमहंस येताना दिसले आणि त्यांनी स्वामी विवेकानंदांना विचारलं की म्हणे तुला असं का वाटतो की मी तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकणार नाही. तेव्हा विवेकानंद अगदी थक्क झाले. तर त्यामुळे एकदा आपल्या आयुष्यात गुरु आल्यावरती आपलं संपूर्ण आयुष्य किंवा पुढचे देखील जन्म सुकर होतात, सुरळीत होतात आणि आपल्याला कुठल्या ना कुठल्या मार्गाने ते येऊन मार्गदर्शन हे करतच असतात. त्यामुळे कोणाचा तरी आधार घ्यावा आणि तो आधार अशा लोकांचा घ्यावा किंवा अशा विभूतींचा घ्यावा जे खरोखर आपले हित करणारे असतील. मी असे बघितलेले आहेत सद्गुरू, मोठा आश्रम, सगळ्या सोयी, AC रूम्स, आणखीन आपलं सोन्याने आणि संगम अख्खा संगमरवर आहे. पण मला अशी पण संधी मिळाली की जे तिकडचे जे मेन सद्गुरू जे आहेत त्यांच्या कक्षात जायची संधी मिळाली. म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट 20-25 इयर्स बॅक. जेव्हा मी तिकडे हात गेलो ना एकदम साधी नो, AC पण नाही, साधीशी लोखंडाची खाट आणि त्यांचं जे जेवणाचं जे सामान असतं ते आणि त्यांचे काय थोडेसे कपडे वगैरे ते. म्हणजे ह्यांना जो खरा सद्गुरू त्याच्या अंगाला काही चिटकत नाही. अगदी खरंय, अगदी खरंय. आणखी एक दुसरं ऑब्झर्वेशन अशी माझी झाली की जो एकदम मस्त पॉश छानसा कुर्ता पैजामा, हातामध्ये अंगठ्या, आणखीन छान दाढी वगैरे केलेली, केस वगैरे केलेले, मी अशा लोकांपासून दूर पडतो. माझ्यासाठी
इम्पॉर्टंट कुठला व्यक्ती माहिती आहे? मी एक हल्ली मी भेटलेलो प्रताप महाराज म्हणून बलोचचे. त्या व्यक्तीने वस्त्र घातलेलं ते सगळं चुरगळलं होतं, दाढी वेडीवाकडी वाढलेली, पण त्या व्यक्तीला काही देणं घेणं नव्हतं. म्हणजे तो व्यक्ती त्याच्या साधनेमध्ये लीन. तुम्हाला गरज आहे तुम्ही घ्या. अगदी बरोबर आहे की हे सांगताना सुद्धा सद्गुरूंनी असं सांगितलेलंच आहे की जेव्हा तहान लागते तेव्हा मनुष्यच विहिरीपाशी जातो, विहीर काय मनुष्यापर्यंत जात नाही. आणि दुसरं म्हणजे काय असतं की ह्या सत्पुरुषांना तसं काय देणं घेणं असतं आपल्या प्रपंचाशी? काहीच नसतं, त्यांना काहीही अपेक्षित सुद्धा नसतं. तर ते आपल्या साधनेत मग्न असतात, ईश्वर स्मरणात मग्न असतात. आपण आपल्याला हवं असतं किंवा आपल्याला उत्सुकता असते म्हणून तिथे जातो की काय आहे हे बघावं, आणि थोडासा संशय घेऊनच जात असतो आपण, असं असतं. तर त्यावेळेला गेल्यावरती तिथे तसं जे चित्र दिसतं त्याप्रमाणे मग आपली मतं बनत जातात. असं असतं की आता बघा, स्वामी विवेकानंद सुद्धा जेव्हा श्री रामकृष्ण परमहंसांकडे गेले होते तर तेव्हा ते फक्त कर्णोपकरणी त्यांची कीर्ती ऐकून गेले होते की त्यांनी देव पाहिला आहे म्हणून. आणि स्वामी विवेकानंद हे तसे त्यावेळेला नास्तिक असे होते, आणि ते त्यांच्याकडे गेले आणि रामकृष्ण परमहंसांनी त्यांना पाहिल्यावरती त्यांना आलिंगन दिलं की म्हणे मी तुझी कधीपासून वाट बघत होतो. तर स्वामी विवेकानंद म्हणाले मी तर तुम्हाला ओळखत पण नाही, म्हणे तुम्ही कशी काय माझी वाट बघत होतात म्हणे. तर रामकृष्ण परमहंसांनी त्यांना विचारलं की तू कशासाठी आलायस म्हणे. तर स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की मला भरपूर पैसे हवेत, मला ज्ञान हवं आहे, मला कीर्ती हवी आहे. तर म्हणे तुम्ही खरंच देव पाहिला आहेत का? तर म्हणे हो मी पाहिला आहे देव. तर म्हणे मला दाखवू शकाल का? तर म्हणे मी तुला दाखवू शकणार नाही, पण ज्या मूर्तीतून मी देव पाहिलेला आहे त्या मूर्तीकडे तू जातोस का? आणि त्या मूर्तीकडे तू जाऊन तुला पाहिजे ते माग. तर स्वामी विवेकानंद तयार झाले आणि मग रामकृष्ण परमहंसांनी त्यांना आज जगदंबेची जी मूर्ती होती तिच्याकडे जाऊन तुम्हाला जे जे पाहिजे ते मागा म्हणाले. स्वामी विवेकानंद आत गेले आणि त्यांनी मागताना काय मागितलं तर म्हणे मला ज्ञान दे, भक्ती दे, वैराग्य दे, असं मागून ते परत आले. आणि मग रामकृष्ण परमहंसांनी त्यांना उत्सुकतेने विचारलं की तू मागितलंस का पैसा, शिक्षण, कीर्ती मागितलीस का? ते म्हणे नाही. मग म्हणे काय मागितलंस? तर म्हणे मी ज्ञान, वैराग्य आणि भक्ती मागितली. तर म्हणे अरे अरे हे काय मागितलंस म्हणे, जा परत म्हणे. मग असा 3दा प्रकार घडला. तिन्ही वेळेला त्यांनी ज्ञान, वैराग्य आणि भक्तीच मागितली. आणि मग विवेकानंदांनी आल्यावरती परमहंसांना साष्टांग नमस्कार घेतला आणि त्यांना पटलं की खरोखर यांच्याशी देव बोलतो. तर अशी सुद्धा उदाहरणं आहेत की शिष्य जातो संशय घेऊन, पण जसं गुरु सान्निध्यात गेलो की त्याच्यात आमूलाग्र बदल होऊन जातोच. तर हे तिथे लक्षण जिथे योग्य गुरु असतील तिथे बघायला मिळतंच. दादा एक सांगा ना की जर आपल्याला जर असा खरंच गुरु हवा आहे तर असे काय गोष्टी घडतात? जसं मला कोणीतरी सांगितलं की तुम्ही कुलदेवताची उपासना केली तर कुलदेवता तुम्हाला मार्ग दाखवते, त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. हो अगदी बरोबर. तर हे परमपूज्य सद्गुरूंनी सुद्धा सांगितलेलं आहे की प्रत्येक कुळाची जी कुलस्वामिनी असते की ही त्या कुळाची आई असते आणि ती सतत त्या कुळामधल्या सगळ्या लोकांचं कल्याण करत असते. आणि जेव्हा गुरु आपल्या आयुष्यात येणार असतात तेव्हा गुरु हे आधी त्या कुलस्वामिनीकडनं परवानगी घेतात की ह्याला आपल्या चरणी आश्रय द्यायचा, परवानगी कुलस्वामिनीकडनं घेतात. आणि तिने ती परवानगी दिली की मग आपसूक तो योग घडून येतो. आणि तुम्ही म्हणालात तसं की आधी कुलस्वामिनीची किंवा कुलदेवतेची पिढ्यानपिढ्या आपल्याकडनं उपासना व्हावी लागते किंवा जन्मोजन्मी आपल्याकडनं उपासना व्हावी लागते, तदनंतरच गुरूंचा मार्ग मोकळा होतो. आणि मग ते त्या कसा योगायोग घडतो हे प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळं मात्र असतं. पण हे म्हणालात हे खरं की कुलस्वामिनीची, कुलदेवतेची आधी उपासना करावी लागते आणि मगच ते गुरु प्राप्त होतात आपल्याला. दादा तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा